दीप प्रज्वलन जाल्ले आसा हेर मानेस्तांच्या सांगातान। पण हे सांगत असताना मी आपल्याला रिक्वेस्ट पण करणार आहे आणि खास करून ती रिक्वेस्ट करण्यासाठीच की आम्ही जो रोड सेफ्टीमध्ये आपल्याकडे प्रपोजल 1777 crores ऑफ रुपीजची पाठवलेली आहे। ॲक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये होतात, ते ॲक्सिडेंट प्रो झोन काढण्यासाठी ही प्रपोजल आपल्याकडे पाठवलं आहे। त्यामध्ये 177 कोटीचं प्रपोजल आपल्याकडे गेलेलं आहे आणि खास करून आमची छोटीशी कनेक्टिव्हिटी राहिलेली आहे ती मडगाव पासून सुरू होते, ती आपल्या कारवार पर्यंत जी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे करमळ घाट काढून जी काणकोण आपण पण बघितलेलं आहे की काणकोणला जात असताना तेवढाच पॅच बाकी राहिलेला आहे। बऱ्याच जणांचं म्हणणं तिथं नवीन टनेल करा, बऱ्याच जणांचं म्हणणं वाइडनिंग करा, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत। पण तुम्ही आणि तुमचं डिपार्टमेंट हे त्या बाबतीत हुशार आहे की तुम्ही टनेल करायचा की ते बाजूने रस्ता काढायचा हे एकदाचं ठरवा। फक्त त्याचा छोटासा जो DPR वगैरे आपल्या डिपार्टमेंटने तयार केलेला आहे विच इज अप्रॉक्सिमेटली 7,747 कोटी, 90% पैसे आमच्याकडे आहेत। माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत साहेब त्यांचं पण प्रपोजल त्यामध्ये आहे। कुकळी म्हणजे कुकळी गावातून जो रस्ता जातोय तो डायरेक्टली तुझा म्हणजे मनोहर पर्रीकर बायपास आत्ताचा होतोय आणि तो संपल्यानंतर थोडीशी कनेक्टिव्हिटी जी राहिलेली आहे सरकारकडून 90% जमीन संपादित केलेली राहिलेली 10% जी लँड आहे ते आम्ही संपादित करू आणि हा नक्कीच म्हणजे शेवटचा पॅच परवरीचा रस्ता घेतल्यानंतर नॅशनल हायवे कनेक्टरला एवढाच रस्ता राहिलेला आहे आणि तो जर आपण पूर्ण म्हणजे आपल्या नेक्स्ट टेन्युअरमध्ये तो कंप्लीट होईल। पण या टेन्युअरमध्ये त्याला सँक्शन द्या, या टेन्युअरमध्ये सुरू करा आणि लागला तर त्याचा फाउंडेशन स्टोन घालण्यासाठी परत एकदा गोव्यामध्ये लवकरात लवकर या म्हणजे याच टेन्युअरमध्ये त्याचा फाउंडेशन स्टोन होईल एवढी मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की याचं पण काम पुढे जाऊन दे।